नंतर हा वाद शमला असं कळतंय। प्रामुख्यानं धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण त्यांना गेल्या अनेक वर्षापासून ते शिवसैनिक म्हणून काम करतायत। ते MSRDCचे मंत्री आहेत आणि जे महेंद्र थोरवे आहेत ते आमदार आहेत, पहिला निवडून आलेले आहेत। ह्या लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी काही कामं लवकरात लवकर व्हायला पाहिजे असं त्यांचं मत आहे आणि त्यांना एक जबाबदार मंत्री, ज्येष्ठ मंत्री म्हणून वडिलकीच्या भावनेने जर त्यांना काही विचारलं असेल तर ते चुकीचं आहे। त्यामुळे माझी कामं लवकर करा। फक्त त्या संदर्भात दादा भुसेंना काही कल्पना नव्हती की काम कुठलं आहे, तर त्यांनी सांगितलं संबंधित जे काम आहे मला सांगा, अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या बाबतीत आपण लवकरात लवकर निर्णय घेऊ। रस्त्यांची जी विकास कामं आहे ती रखडलेली आहेत, प्रलंबित झालेली आहेत, त्यामुळे कुठेतरी बाचाबाच झाली। पण कसं आहे, तुम्हालाही कल्पना आहे की दादा भुसे आता त्या खात्याचे 4 महिन्यापूर्वीच मंत्री झालेले आहेत आणि मिळालेलं आहे। त्या कामाच्या बाबतीत त्यांना काही कल्पना नव्हती। महेंद्र थोरवे हे त्या भागाचे आमदार म्हणून ते त्यांच्या विकास कामांबद्दल बोलतील आणि एका वडिलकीच्या नात्यानं वडीलधारी जो मंत्री असेल त्याला जर एका ज्युनियर आमदारानं जर काही विचारपूस केली, हक्कानं मागणी केली तर ते काही चुकीचं आहे। त्या धक्काबुक्की बाचाबाची म्हणायची शक्यता नाही, परंतु तरी सुद्धा तुमच्या माध्यमातून ही घटना जर पूर्ण चॅनलवर वगैरे येत असेल तर मुख्यमंत्री महोदय त्याची गंभीर दखल घेतील आणि दोघांनाही बोलून त्या संदर्भात ते चांगला तोडगा काढतील। एकाच पक्षातील 2 आमदार, सहकारी आमदार आहेत, एक मंत्री आहेत, पण परंतु त्यांची कुठे कामं होत नाही, त्यामुळे कुठेतरी खटका। असं काही नाही। अहो, शेवटी कसं आहे, कुटुंब आहे, कुटुंबामध्ये मुलांमध्ये, वडिलांमध्ये, मुलांमध्ये किंवा भावाभावांमध्ये असे थोड्याफार प्रमाणात वादविवाद होत असतात, पण कुटुंब प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेब त्याचा गांभीर्याने विचार करतील आणि दोघांनाही बोलवून कशी काय ती महेंद्र थोरवेंची कामं पूर्ण होतील आणि जी कामं करण्याची पद्धत आहे ती आपल्या मंत्र्यांकडनं कशा पद्धतीने करून घ्यायची या संदर्भात दोन्ही गोष्टी ऐकून त्यात योग्य तो निर्णय घेतील। आता मुख्यमंत्र्यांसोबत स्वतः MSRDC मंत्री दादा भुसे हे देखील दिसून आलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करताना दिसून आले, कुठेतरी मध्यस्थी करून शांत करण्याचा प्रयत्न करतील ना। पक्षाचे बघा, ते फक्त मुख्यमंत्री ह्या राज्याचे म्हणून नाही तर आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, पक्षाचे नेते आहेत, त्यांची ती जबाबदारी आहे की शेवटी कुटुंबाचे प्रमुख म्हणून जर आपल्या कुटुंबाच्या घटकांकडनं काही अशा गोष्टी घडत असतील तर त्या संदर्भात जबाबदारी ते जाणीव त्यांना आहे, त्या जबाबदारीचा आणि ते निर्णय घेतील याची मला खात्री आहे। धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।